सध्या जगभर कोविडच्या बाबतीत चर्चा चालू आहे आणि या चर्चेमध्ये अनेक गोष्टीबरोबरच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे या कोविडसाठी कोणतंही औषध सध्या खात्रीशीर असं उपलब्ध नाही. त्याचबरोबर वॅक्सिन देखील उपलब्ध नाही. अर्थात ही परिस्थिती विचारात घेऊन जगभर आता सर्व ठिकाणी असं वॅक्सिन किंवा औषधं शोधून काढण्यासाठी एक रेस सुरू झालेली आहे आणि ज्यामुळे मला वाटतं की खूप जीव वाचवायला मदत होईल. औषधं आणि डॉक्टर्स यामुळे गेल्या 100-125 वर्षामध्ये जागतिक पातळीवरती क्रांती झालेली आहे. पूर्वी माणसाचं सरासरी आयुष्यमान जे होतं ते आता दुपटीने वाढलेलं आहे गेल्या 100-125 वर्षामध्ये. आणि भारताचा जर विचार करायचा झाला तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे भारताचं सरासरी आयुष्यमान होतं 32 ते 34 वर्ष ते आता 69 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे वैद्यकीय शास्त्र, ॲलोपॅथिक आणि म्हणजे डॉक्टर्स आणि औषध यामुळे मानवाच्या जीवनामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झालेला आहे. त्याचं चांगलं आयुष्य होण्यासाठी मदत झालेली आहे. याबद्दल दुमत नाही. आणि त्यामुळे मग आपण सर्वजणांनी खरं म्हणजे की ह्या दोन्ही सेक्टर्सना की औषधाचा सेक्टर असेल किंवा डॉक्टर्स असतील त्यांना सर्व मानवतेने धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्यामुळे माणसाला जास्त सुखी होण्यास मदत केलेली आहे. याबद्दल दुमत नाही आहे. अर्थात सर्वच क्षेत्रामध्ये जसा वेळ जातो तसा चांगल्या गोष्टीबरोबर काही चुकीच्या गोष्टीसुद्धा काही ठिकाणी यायला लागतात. अपवादाने असतील किंवा मोठ्या प्रमाणात असतील पण ते यायला लागतात. गेल्या 30-40 वर्षामध्ये जगात मार्केट इकॉनॉमी किंवा बाजारीकरण जे झालेलं आहे त्या बाजारीकरणापासून हे औषधाचं क्षेत्रसुद्धा तसं वेगळं राहिलेलं नाही. या औषधाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारीकरण सुरू झालेले आणि मग त्याचे दुष्परिणाम हे पेशंट्सवरती, रुग्णांवरती होतात. मग ते त्याबद्दल चुकीची औषधं बाजारात येणं किंवा काही वेळेस चुकीच्या लोकांनी खोटी औषधं तयार करून ते विकून त्यामधून नफा कमावणं किंवा मग विनाकारणच औषधं पुश करणं हे सगळे विषय आहेत. त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण याच्यासाठी मग शासन किंवा आंतरराष्ट्रीय संघटना यांनी एकत्र येऊन रुग्णांना विनाकारण त्रास होणार नाही असं पाहायचं असतं आणि ते करत आहे. याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की हे जे औषधं आहेत ते औषधं रुग्णांना त्यांच्या खिशाला परवडतील असे किफायतशीर असावेत यासाठी जागतिक पातळीवरती निर्णय झालेला आहे. आणि मग त्याच्यासाठी नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन्स ते राष्ट्रीय पातळीवरती ज्या अत्यावश्यक असे औषध आहेत त्याची यादी असावी असं जागतिक पातळीवरती सर्व देशांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे सर्व देशांची अशी अत्यावश्यक औषधांची यादी असते आणि मग त्याच्या किमती कमी ठेवलेल्या असतात आणि मग ते शासन कायद्याप्रमाणे ते करतात. मी त्यामध्ये जाणार नाही आहे. एक आहे की औषधांचा दुरुपयोग किंवा औषधं घेताना फार्मासिस्टचा सल्ला घेतलाच पाहिजे किंवा औषधं घेताना रिसीट घेतलीच पाहिजे किंवा औषधं फक्त जिथे फार्मासिस्ट आहे तिथूनच खरेदी केली पाहिजेत किंवा हा विषय वेगळा आहे. मी आता फक्त आपणाशी औषधांच्या किफायतशीरपणाबद्दल किंवा आपण जे औषधाच्या बाबतीत किंमत मोजतो ती योग्य आहे का आणि योग्य नसेल तर मग काय केलं पाहिजे याबद्दल आपण विचार करूया. मॅक्रो बाबतीत जर विचार करायचा जर झाला तर जागतिक पातळीवरती हा जो व्यवसाय आहे औषध विक्रीचा तो $1 ट्रिलियन म्हणजे साधारणपणे 75 ते 76 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. अर्थात त्याचा विनिमय दर वगैरे सगळं विचार करता आपण असं म्हणूया की 75 ते 80 लाख कोटीचा इतका व्यवसाय आहे तो आणि दरवर्षी सर्व रुग्ण या किमतीची औषधं घेतात. भारताचा जर विचार करायचा झाला तर भारतीय रुग्ण दरवर्षी सर्वसाधारणपणे 1,30,000 ते 1,40,000 कोटींची औषधं वापरतात. प्रचंड मोठा आकडा आहे. म्हणजे की जे दैनंदिन खर्च होतो नागरिकांचा त्यामध्ये औषधांच्यावरती जे खर्च होतो तो सर्वसाधारणपणे 1,30,000 ते 1,40,000 कोटी औषधावरती या देशामध्ये खर्च होतात.
ही वस्तुस्थिती आहे. आणि अर्थात तितक्याच किमतीची औषधं हे परदेशात विकली जातात. हे स्टॅटिस्टिक्स आहे, हे नेहमी बदलत राहतं. हे काही असं ठरलेलं असं नाही आहे. त्यामुळे हे आकडेवारी थोडीशी बदलू शकेल. त्याचबरोबर भारतीय जो रुग्ण आहे किंवा भारतीय पेशंट आहे, त्याचा काही अंदाजाप्रमाणे 70-80 ते 90% पर्यंतचा त्याच्या आजारावरचा खर्च हा औषधावरती होतो. आणि मग बाकीचा डॉक्टर्स किंवा ऑपरेशन्स वगैरे यावरती होतात, पण औषधावरती प्रचंड मोठा खर्च होतो. याचबरोबर अमेरिकेमध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे दरडोई 8 प्रिस्क्रिप्शन्स दिले जातात. आपल्याकडे तसं प्रिस्क्रिप्शनचा रेकॉर्ड नसल्यामुळे आपण जर विचार केला की कमीत कमी 2 प्रिस्क्रिप्शन जर असतील तर 135 कोटी लोकसंख्या धरली तर 270 कोटीचे प्रिस्क्रिप्शन्स तयार होतात आणि तेवढ्या मग ते विकली जातात. नॉन प्रिस्क्रिप्शनची औषधाचा तर आणखी जास्त खप असेल. त्यामुळे एक आहे की मोठ्या प्रमाणात हा व्यापार आहे आणि हा व्यापार करण्यासाठी मग देशात सुमारे 8 लाख अशी दुकानं आहेत आणि ह्या 8 लाख दुकानामधून आणि अलीकडे थोडंफार बेकायदेशीर काय असेल ना, पण ऑनलाईन सुद्धा विक्री सुरू झालेली आहे. त्यामुळे हे विक्रीचं त्याचं तंत्र आहे. हे औषधं किफायतशीर मिळावीत हे दुमत असायचं कारण नाही. कारण आपला देश हा काही अतिशय सुबत्ता असलेला किंवा जास्तीत जास्त दरडोई उत्पन्न असलेला या कॅटेगरीमध्ये येत नाही. अमेरिकेची 32-34 कोटी लोकसंख्या असली तरी त्यांचं जे GDP आहे तो $21 ट्रिलियन आहे आणि आपली 135-36 कोटी लोकसंख्या असून आपला GDP फक्त $2.8 ट्रिलियन आहे. त्यामुळे निश्चितच आपलं दरडोई उत्पन्न आहे ते अतिशय कमी आहे. त्यामुळे रुग्णांना जे आजारावरती खर्च करायचा आहे ते खरं म्हणजे की त्याला न परवडण्यासारखं आहे. ते औषधं खरेदी करताना न परवडण्यासारखं आहे. या रुग्णांना औषधं परवडतील कसं हे बघितलं पाहिजे. आणि ते फार तितकं अवघड आहे असं नाही आहे, ते सोपं आहे. पण ते होतंय का त्याचा आपण जरा विचार करणं सर्वांनी गरजेचं आहे. औषधांचे ढोबळमानाने 2 प्रकार आहेत. एक तर ब्रँडेड आणि जेनेरिक. अर्थात त्याच्यामध्ये काही उच्च पदस्थ अधिकारी खूप खल करतात की जेनेरिक हे याच्यामध्ये कायद्यामध्ये नाव हेच नाही आहे, ही संज्ञाच नाही आहे, त्यामुळे त्याला जेनेरिक म्हणणं बरोबर नाही. पण मला वाटतं की खल कशामुळे करतायत की त्यांचे काही मल्टीनॅशनल कंपनीचे लांगे बांधे आहेत का म्हणून तो आपण थोडासा बाजूला ठेवूया. पण सर्वसामान्यांच्या मी टेक्निकल गोष्टींमध्ये न जाता माहितीसाठी ब्रँडेड आणि जेनेरिक असं ठरवूया. ब्रँडेड आणि जेनेरिक म्हणजे काय की ब्रँडेड अशी औषधं आहेत की ते औषध ब्रँडेड आहे की ज्या कंपनीने ते शोधलं, संशोधन करून शोधलं, त्याच्यावरती खर्च केला, ते डेव्हलप केलं, मार्केटिंग डेव्हलप केलं आणि मग काही वर्ष त्यांना पॅटर्न मिळतं की ते फक्त त्यांची मक्तेदारीमध्येच ते विकू शकतात, तयार करू शकतात आणि विकू शकतात आणि त्यांनी जो खर्च केलेला आहे तो त्याच्यामधून त्याचा खर्च काढून घेऊ शकतात आणि नफा मिळू शकतो. पण काही वर्षानंतर, साधारणपणे 15 वर्षानंतर हे पॅटर्न संपल्यानंतर मात्र त्या कंपनीची मक्तेदारी संपते आणि मग इतर कोणीही कंपनी किंवा इतर अन्य कोणीही ते औषध तसं मॅन्युफॅक्चर करू शकतं आणि ते तसं त्याची निर्मिती करू शकतात. जे 15 वर्षानंतर पॅटर्न संपलेल्या औषधाची निर्मिती होते त्या औषधांना जेनेरिक असं सर्वसामान्यांच्या बोलीभाषेमध्ये बोललं जातं. हे जेनेरिक औषध तयार करण्यासाठी नवीन जे उत्पादक आहेत त्यांनी कुठलाही खर्च केलेला नसतो संशोधनाच्या बाबतीमध्ये, डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, मार्केटिंग. त्यामुळे निश्चितच त्यांचा उत्पादन खर्च अतिशय अत्यल्प असतो आणि त्यामुळे ब्रँडेड आणि जेनेरिक याच्यामध्ये खूप मोठ्या त्यांच्या किमतीमध्ये फरक असतो. काही वेळेस हा फरक मी बघितला, मी FDA कमिशनर असताना, की तो फरक 30% पासून ते 300% पर्यंत असा ते वेगळा भरपूर आहे. तर ह्यामध्ये इतका फरक असतो, म्हणजे इतका ते चीप, इतके किफायतशीर, इतके स्वस्त प्रमाणामध्ये जेनेरिक औषधं बाजारामध्ये आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण समजा दरवर्षी ₹100 औषधावरती खर्च करत असू आणि ब्रँडेडवरती, आणि जर जेनेरिक घ्यायला लागलं तर आपल्याला फक्त ₹30 खर्च करावे लागतील, ₹70 आपले वाचतील. इतका त्याच्यामध्ये फरक आहे. अर्थात सगळेच औषधांचे जेनेरिक आहेत का तर नाही. ज्या औषधांचे अजून पॅटर्न संपलेले नाही त्याचे जेनेरिक बाजारात येऊ शकत नाही. पण बहुतांश औषध आपण जे दररोज वापरतो हे जेनेरिक कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत, कारण त्यांचं 15 वर्षापूर्वी संशोधन होऊन बाजारात आल्यामुळे ते आता ब्रँडेडचा त्यांचा मक्तेदारी संपलेली आहे आणि ते आता
खुल्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे कोणी मॅन्युफॅक्चर करू शकतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाजारामध्ये 70-80% कमी किमतीची औषधं ह्या जेनेरिकच्या ह्याने असतात. मग आपल्याला ती मिळतात का? किंवा मग आपण असा विचार करतो की आम्ही जेनेरिकला आम्हाला मिळत आहेत का नाही मिळत, आणि मग आम्हाला जेनेरिक औषध उपलब्ध हवेत म्हणून शासन काय करतं? शासन निश्चित काहीतरी करतं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील आणि राष्ट्रीय पातळीवरती देखील. आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी असं ठरवलं की जगातील जे खरे गरजू आहेत, गरजू रुग्ण आहेत, ज्यांचं इन्कम कमी आहे, अशांना ही औषधं किफायतशीर स्वस्तात मिळावी म्हणून सर्व देशांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून मग युनोने एक निर्णय घेतला आणि नंतर तो WHO आणि सगळा आला की प्रत्येक देशाने त्यांची एक यादी बनावी, नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन्स. प्रत्येक देशाची एक अत्यावश्यक औषधांची यादी करावी आणि ते अत्यावश्यक औषध आहे त्याची किंमत हे नेहमी कमी ठेवण्याचा त्या शासनाने प्रयत्न करावा. आपल्याकडे तशी यादी आहे, ते चालतं. प्रश्न असा येतो की आपण या देशामध्ये जे औषधं विकतो त्या औषधापैकी किती टक्के औषधं हे ब्रँडेड विकतात आणि किती टक्के जेनेरिक विकतात? आपल्या देशातली परिस्थिती जरा थोडीशी वाईट आहे आणि हे मी आपल्याला स्पष्ट सांगतो. जरी एखाद्या कंपनीचा पेटंट संपला तरी ती कंपनी मग ब्रँडेड जेनेरिक काढतात. आता उदाहरणार्थ एक औषध आहे, ते 15 वर्ष त्या कंपनीने त्यांच्या नावाखाली विकलं, पण नंतर ती कंपनी काय करते की आता ते पेटंट संपलं, त्या कंपनीचं नाव ठेवून ते जेनेरिक औषध परत काढते. त्यामुळे आपल्याकडे हे ब्रँडेड म्हणूनच औषधं विकली जातात आणि जवळजवळ 70 ते 80% जास्त, खरं म्हणजे काहींच्या अंदाजाप्रमाणे 90% हे ब्रँडेड औषधं अतिशय भरमसाठ किमतीला बाजारामध्ये आहेत आणि तेच विकली जातात. मग याच्यावरती शासनाचं काही नियंत्रण आहे की नाही? ते 2 लेअरने नियंत्रण आहे. एक तर ही जी औषधं ज्यावेळेस डॉक्टर्सना, आणि मी फक्त हे ॲलोपॅथीबद्दल बोलतोय, त्याच्यामध्ये तुमच्या आयुर्वेद नाही आहे किंवा बाकीचे कुठले युनानी नाही आहे किंवा बाकीचे कुठलेही औषधं नाहीत, फक्त आपण हा जो व्यवहार आणि सगळे बघतोय तो ॲलोपॅथिक औषधाबद्दल आणि जे दैनंदिन आपण घेत असतो त्याच्याबद्दल. तर ज्यावेळेस कॉलेजेसमध्ये डॉक्टरांना हे शिकवलं जातं ते फक्त केमिकल नावाने, म्हणजे जेनेरिक नावाने शिकवलं जातं. त्याच्यामध्ये कुठेही त्यांना ब्रँडेड नावाने नसतं. म्हणजे डॉक्टर शिकतात ते जेनेरिक नावच शिकतात, त्याच्यामध्ये ब्रँडेड नाव नसतं. पण त्याच्या पलीकडे ते डॉक्टर झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. कुठल्याही रजिस्ट्रेशनशिवाय डॉक्टर प्रॅक्टिस करू शकत नाही. जसं आपण गाडी घेतल्यानंतर रजिस्ट्रेशनचं झाल्याशिवाय गाडी आपण रस्त्यावर आणू शकत नाही, तसं डॉक्टरांचं पण आहे. आणि मग त्यासाठी कायदा आहे, इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट जो आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट जो आहे 1956चा, त्याच्यामध्ये त्यांनी याच्यासाठी एक हे असावं, कोड ऑफ कंडक्ट असावं, एटिकेट्स आणि प्रोफेशनल कंडक्ट आणि एटिकेट असं आहे. म्हणजे आचारसंहिता, डॉक्टरांनी काय कसं वागावं याची एक आचारसंहिता आहे आणि ती 2002 पासून ती आलेली आहे. या आचारसंहितेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यापैकी एक गोष्ट अशी आहे की, आणि ज्याची 2016मध्ये आणखी एक तीव्र अमेंडमेंट झालेली आहे, पण सध्याची अशी व्यवस्था तरतूद आहे की डॉक्टर हे केवळ जेनेरिक नावानेच प्रिस्क्रिप्शन लिहितील, ब्रँडेड नाही. या देशामध्ये ही तरतूद आहे. जर त्यांनी ही अशा पद्धतीने लिहिलं नाही तर त्याच आचारसंहितेमध्ये असं म्हटलेलं आहे की या आचारसंहितेचा जो जे डॉक्टर भंग करतील त्यांची लायसन्स, प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स रद्द होऊ शकेल. म्हणजे या देशात जे प्रिस्क्रिप्शन तयार होतात ते प्रिस्क्रिप्शन केवळ जेनेरिक नावानेच तयार झालेली पाहिजेत. ते प्रिस्क्रिप्शन कदापिही ब्रँडेड नावाने असता कामा नये. आणि तसं जर झालं तर डॉक्टरांना त्यांची डॉक्टरकी गमवावी लागेल, ती संपुष्टात येऊ शकते. इतकी अशी गहन तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. या देशामध्ये मला एक सांगा की तुम्ही जे प्रिस्क्रिप्शन घेता त्याच्यात कधीही जेनेरिक लिहिलेलं असतं का? नाही, फार रेअरली कधीतरी लिहिलेलं असेल. नंबर 1. मग हे जेनेरिक लिहिलं जर नसेल तर मग डॉक्टर असं त्यांच्या आचारसंहितेचा भंग करून जर काही चुकीचं करत असतील तर त्यांच्यापैकी किती डॉक्टरांची डॉक्टरकी काढून घेण्यात आलेली आहे या देशामध्ये? नाही, 0. त्यामुळे या देशामध्ये त्यांना शिक्षण जेनेरिकचं दिलं जातं, कायदा जेनेरिकचा म्हणून त्या प्रिस्क्रिप्शन दावा म्हणून असतं, आणि पण प्रत्यक्ष हे करताना
ते ब्रँडेड दिलं जातं. आणि इथे कुठेतरी हे होतं की जर त्यांनी जेनेरिक जर दिलं तर मग कुठेतरी 60-70% किफायतशीर दराने औषधं मिळतात. 100 रुपयाचं औषध आहे 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपयापर्यंत सुद्धा मिळू शकेल. इतका त्याच्यामध्ये फरक पडू शकेल. आता आपण म्हणाल की मग औषधांच्या दुकानामध्ये मग ते बदलून का देत नाही? तर औषधांच्या दुकानामध्ये त्यांचा कायदा असा आहे की जे डॉक्टर लिहून देतील तेच औषध द्यावं असं त्याच्यामध्ये आहे. अर्थात तुम्ही आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन त्याच्यामध्ये एक दुरुस्ती सुचवली होती की डॉक्टरांनी लिहिलेलं औषध किंवा जेनेरिक नावाने कोणतं औषध असेल आणि जे किफायतशीर असेल असं औषध देण्याची तरतूद असावी. ती अजून झालेली नाही आहे. ते मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रेशरमुळे झाली नाही आहे का काही कोणाचे लागेबांधे म्हणून त्या झालेले नाही हे मला माहीत नाही, पण झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या देशातील ह्या पेशंट्सवरती डॉक्टरांच्या या चुकीमुळे कायद्याचा भंग करून केलेल्या चुकीमुळे आणि ही अमेंडमेंट नसल्यामुळे आजही हे होत आहे. मला असं वाटतं की प्रिस्क्रिप्शन म्हणजे कसं आहे की डॉक्टरांनी लिहिलेलं जर प्रिस्क्रिप्शन हे कायदेशीर असलं पाहिजे. जर बेकायदेशीर जर प्रिस्क्रिप्शन असेल की ते जर केमिकल नावाने नसेल किंवा जेनेरिक नावाने नसेल तर दुकानदारांनी सुद्धा ते देणं चुकीचं आहे, पण ते दिलं जातं कारण तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे या देशामध्ये आपल्याकडे जे स्टेट काउन्सिल असतात किंवा आपल्याकडे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे किंवा देशाचं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, हे काय झोपलेले आहेत का? यांनी खरं म्हणजे की यांच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. आणि मेडिकल काउन्सिल हे जे जर हे बघत नसतील तर त्या खात्याचे सचिव आहेत त्यांच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे की कायदा आहे, पार्लमेंटने केलेल्या कायद्या अंतर्गत असलेल्या कोडमध्ये जर हे असं शासनाने ठरवून दिलं असेल की हे जेनेरिक नावानेच औषधं लिहावेत, पण केवळ मल्टीनॅशनल कंपन्यांना किंवा मोठ्या ताकदवर अशा कारखान्यांना त्यांच्या ब्रँडेड नावाने हे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात, हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मला वाटतं की या देशातला जो पेशंट आहे त्याला लुबाडण्यात येत आहे. आणि हे लुबाडणं किती आहे? काही ठिकाणी 70%, 80% जास्त किमतीची औषध त्याला घ्यावी लागतात. आणि हे मोठं फ्रॉड आहे. देशातलं सगळ्यात मोठं स्कॅमपैकी एक स्कॅम आहे. आणि ते दररोज ह्या ज्या नोकरशाहीच्या डोळ्याखाली हे नाकाखाली हे चाललेलं आहे. अर्थात हे चाललंय तर त्याच्यामध्ये काही आपण थोडीशी तुलना पण केली पाहिजे. आपण परदेशामध्ये जर थोडासा विचार केला तर अमेरिकेचा जर विचार केला तर तिथे जवळजवळ 70-80% प्रिस्क्रिप्शन हे केवळ जेनेरिकचे आहे. म्हणजे जो श्रीमंत देश आहे तो जेनेरिक म्हणजे स्वस्त औषधं डॉक्टर त्याचे प्रिस्क्राईब करतात. आपण गरीब देश आहे पण आपण ब्रँडेड महाग औषधं आपले डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. हे कुठेतरी चुकीचं आहे. इंग्लंड बाबतीत हे तशीच म्हणजे विकसित देशामध्ये हे जेनेरिक प्रिस्क्रिप्शन्स हे मेजॉरिटीने तयार होतात. आपल्याकडे ब्रँडेडच्या प्रिस्क्रिप्शन मेजॉरिटीने तयार होतात, म्हणजे ह्या कंपन्यांचा फायदा व्हावा. नंबर 2, जे जेनेरिक औषधं अमेरिकेमध्ये येतात त्यापैकी 40% जेनेरिक औषधं हे भारत सप्लाय करतो. म्हणजे भारताचे जेनेरिक औषधं इतके क्वालिटीचे आहेत, इतके गुणवत्तेचे आहेत की अमेरिका ते 40%पेक्षा जास्त औषधं हे भारतातून इम्पोर्ट करतात. त्यामुळे आपल्याकडचे जे औषधाची गुणवत्ता आहे, जेनेरिक औषधांची गुणवत्ता आहे ती चुकीची असंच काही कारण नाही. पण प्रोपोगंडा असा केला जातो की जेनेरिक औषधांची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे मग आम्ही हे ब्रँडेड प्रिस्क्राईब करतो. हे चुकीचं आहे. जर जेनेरिक इथेच अमेरिकेत चालत असेल तर इथे चालायला काहीच हरकत नाही. इथे जर चालत नसेल तर अमेरिकेत चालू शकलं नसतं. पण अशा पद्धतीने जर अमेरिकेत चाललं नसतं तर त्यांनी बऱ्याच ॲक्शन्स घेतल्या असत्या, त्यांनी इम्पोर्टच बंद केले असते. पण असं नाही आहे. हे एक प्रोपोगंडा आहे की जेनेरिक औषधांची क्वालिटी नसते. इथे खरा म्हणजे कळीचा मुद्दा आहे. जेनेरिक औषधाची क्वालिटी नसते हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. कारण कुठलंही औषध तयार करायला ते जेनेरिक आहे का ब्रँडेड आहे याच्यासाठी वेगळे कायदे नाही आहेत. औषध तयार करण्याचा जो लायसन्स किंवा परवाना आहे तो एकाच कायद्याखाली एकाच कलमाखाली आहे. त्यामुळे ब्रँडेड औषधासाठी जे जे काही सगळे प्रोसेसेस करावे लागतात त्याच प्रोसेसेस आणि तेच नियम हे ब्रँडेड जेनेरिकसाठी आहे. शेड्यूल एम नावाचं एक शेड्यूल आहे याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये मधील त्या नियमामध्ये की त्याच्याप्रमाणे सगळं ते बघायचं असतं. आणि त्यामग ते बायो अवेलेबिलिटी वगैरे हे सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे जेनेरिक औषधं वाईट असतात आणि त्याचा गुण येत नाही असे डॉक्टर जे सांगतात त्याला काही अर्थ नाही आहे किंवा त्याला काही बेस नाही आहे. हे बेसलेस आहे. हे केवळ
मल्टीनॅशनल कंपनी किंवा मोठी कारखानदारीच्या कह्यामध्ये गेल्यामुळे हे सगळं असा प्रोपोगंडा होतो. बरं, मी असं एक आपण आर्ग्युमेंटसाठी धरूया की ह्या जेनेरिक औषधांची क्वालिटी चांगली नसते. मग FDA आणि ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया का झोपलेले आहेत का, की जर जेनेरिक औषधाची क्वालिटी नसेल तर मग ह्या लोकांनी काही झोप काढून तिथे त्या पदावरती आहेत का? खरं त्यांनी त्याची क्वालिटी वाढवली पाहिजे, पण प्रश्न तसा नाही आहे. की प्रश्न फक्त सिंपल आहे की असे क्वालिटीची औषधं आहेत, पण त्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये मार्केटिंग करायचं नाही आहे. ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. या देशाला गेल्या 70 वर्षामध्ये जो रोग लागलेला आहे त्यापैकी हा एक रोग आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार हे स्वस्त औषध देण्यामध्ये आहे. राष्ट्रीय पातळीवरती कायदे केलेले आहेत. जगामध्ये हे स्वस्त औषधांच्या बाबतीमध्ये ते स्वस्त औषधं वापरतात आणि भारतातून घेऊन जातात. मग आपल्याकडे हे स्वस्त औषधं जनतेला का मिळू देत नाहीत? आणि याच्यामध्ये मग हे ब्युरोक्रेसीचं फेल्युअर आहे, नोकरशाहीचं फेल्युअर आहे. मला वाटतं की या देशाचा जो 130-40 कोटीचा जो खर्च होतोय औषधावरती, जर हे ब्रँडेड जेनेरिक नावाचं भूत कमी करून हे जेनेरिक औषधं जर बाजारामध्ये आली तर याच्यामध्ये जवळजवळ एक 60-70 हजार कोटी हे रुग्णांचे वाचतील, गरीब लोकांचे वाचतील. आपल्याकडे एक जनौषधी नावाचं केंद्र शासनाने औषधाचं आणलेलं आहे की जेनेरिक औषधं विकण्यासाठी किंवा स्वस्त औषध विकण्यासाठी. मग आपल्याकडे जेनेरिक औषधाची किती दुकानं आहेत? विचार केला पाहिजे. आपल्याकडे या औषधांची 8 लाख, आपल्याकडे सगळ्या औषधांची दुकाने ते 8 लाख आहेत आणि सगळे 8 लाख दुकाने हे जेनेरिक औषधांचीच दुकानं आहेत. जेनेरिक औषधाला वेगळा कुठले लायसन्स नसतं. हे जे 8 लाख दुकानं आहेत औषधांची, ते दुकानं हे केमिकल नावाने विकले जाणाऱ्या औषधासाठीच आहेत. मग ते औषधं ठेवत नाहीत का? ते कसे ठेवणार? जर डॉक्टरांनी प्रिस्क्राईबच केलं नाही आहे ते ठेवणार कसे काय? मग डॉक्टर काय म्हणणार की आम्ही प्रिस्क्राईब केलं तरी दुकानदाराकडे नसतं, त्यामुळे आम्ही ते प्रिस्क्राईब करत नाही. म्हणजे हे काय झालंय की एकमेकाची हे आहे. खरं म्हणजे की डॉक्टरांनी जर प्रिस्क्राईब करायला लागले जेनेरिक औषधं, स्वस्त औषधं, आपण त्याला खरं म्हणजे स्वस्त औषध म्हणूया, जेनेरिक म्हणण्यापेक्षा सामान्य औषध अतिशय स्वस्त, नुसतं स्वस्त नाही, अतिशय स्वस्त औषध. ब्रँडेड जेनेरिक हे फ्रॉड आहे आणि मग तुमचं ब्रँडेड तर ते तुमचा सगळ्यांना माहिती आहे की ते कॉस्टली, पण ब्रँडेड जेनेरिक हे फ्रॉड आहे. त्यामुळे स्वस्त औषध हे जेनेरिक औषधांना फक्त स्वस्त औषध म्हणणं पाहिजे आणि डॉक्टरांनी ते प्रिस्क्राईब जर सुरुवात केली तर देशातील 8 लाख दुकानदारांना ते ठेवणं हे निश्चितच बंधनकारक राहील, कारण ते त्यांना विकावं लागेल. त्यामुळे जनतेच्या बाबतीमध्ये मला वाटतं कुठेतरी हे अज्ञान आहे. आणि मग आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडे जे आपण औषधावरती पैसे खर्च करतो ते काही आपल्याला काही जास्त झालेले आहेत का, किंवा आपण काही ह्या मल्टीनॅशनल कंपनीज आणि किंवा भारतातल्या ज्या मोठ्या कंपन्या त्यांचं काही देणं लागतोय का ते बिचारे गरीब आहेत आणि त्यांना खाण्यासाठी काही नाही, मग आम्ही औषधाच्या मधून पण त्यांना पैसे द्यायचे का, हा विचार केला पाहिजे. मला वाटतं की कायदे आहेत, त्याबाबतच्या सगळ्या तरतुदी आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे इतका मोठा तोटा रुग्णांना सहन करावा लागतो. आणि तोच जर पैसा जो वाचलेला आहे तो अन्य मार्गाने दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट केला तर या देशाची जी आरोग्य व्यवस्था आहे ती आणखी सुधारेल. पण असं होत नाही. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी की रुग्णांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, माध्यमांनी याच्यावर विचार केला पाहिजे की हे काय चाललंय, की जिथे तुम्हाला 60-70% पर्यंत तुम्हाला स्वस्त औषध मिळण्याच्या तरतुदी आहेत, औषधं आहेत जे जागतिक पातळीवरती घेतले जातात, मग इथे का होत नाही. म्हणून मला आपल्याला एक सांगणं आहे की हे जे स्वस्त किंवा जेनेरिक औषधं आहेत हेच आम्हाला लिहून द्या असं डॉक्टरांना ठणकावून सांगणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जर दिलं नाही तर तुम्ही हे तुमच्या नियमाचा भंग करता आहात हे सांगणं गरजेचं आहे. त्यांनी जर केलं नाही तर खरं म्हणजे मेडिकल काउन्सिलकडे त्यांची तक्रार केली पाहिजे. मेडिकल काउन्सिलने केलं नाही त्या सचिवांनी त्या मेडिकल काउन्सिलवरती ॲक्शन घेतली पाहिजे आणि सचिवांनी काही केलं नाही त्या सचिवावरती ॲक्शन झाली पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हजारो कोट्यावधीच्या अनावश्यकरित्या लोकांना भुर्दंड पडत आहे, जो गेले कित्येक वर्ष चालला आहे आणि हे पुढे असं चालू राहील. मला शेवटी एक आपल्याला सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आपण सजग व्हा, आपण आपले पैसे वाचवा.